नमस्कार मित्रांनो. मागील भागात आम्ही मुंबईहून निघून बागलाणमधील मुल्हेरच्या किल्ल्याची सफर केली. त्याकरता आम्ही रात्रीच्या ट्रेनने नाशिक पर्यंत येऊन तेथून पुढे खासगी जीप करून मुल्हेर पर्यंतचा 110 किलोमीटरचा प्रवास केलेला मागील भागात आपल्याला दाखवला. मुल्हेर किल्ल्यापर्यंत भल्या पहाटे 7 पर्यंत पोहोचून आम्ही मुल्हेरचे दर्शन सुरू केले. मुल्हेर माचीवरील सुंदर असे गणेश मंदिर पाहिले आणि त्याचबरोबर गणेश तलावाच्या जवळ येथे निसर्ग शोभा अनुभवली. त्यापुढे रामेश्वराचे मंदिर देखील जीर्णावस्थेत असलेले पाहिले. त्याच्यानंतर रामप्रसाद आणि शिवप्रसाद ह्या दोन्ही ब्रिटिशकालीन अतिशय उत्तम दर्जाच्या तोफांचे देखील आपण येथे दर्शन केले. त्यानंतर आपण येथे बागुल राजाने बांधलेले 1480 सालचे अतिशय प्राचीन आणि तितकीच अनोखी वेगळी रचना असलेले गर्भगृह तळघरात असलेले सुंदर असे स्वयंभू शिवलिंग असलेले सोमेश्वराचे मंदिर देखील पाहिले. तळघरात जाऊन त्या पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाची अनुभूती घेतली आणि श्री शिवशंकराचे आशीर्वाद प्राप्त करून आम्ही अतिशय खडतर अशी चढाई करून मुल्हेरच्या आणि मोरागडाच्या बालेकिल्ल्याकडे प्रयाण केले. ही अतिशय कठीण चढाई चढून मोरा आणि मुल्हेरच्या खिंडीतून समोर दिसणारा हरगळ आम्ही अनुभवला. येथून आम्ही मोराचे दर्शन करून पटकन मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावरील श्री भणंगनाथांचे दर्शन देखील घेतले. येथील बालेकिल्ल्यावर शिल्लक असलेल्या एकमेव द्वार चौकटीतून निसर्ग शोभा अनुभवली. 9 टाक्यांच्या अतिशय सुंदर जलव्यवस्थापनाचे देखील आपण येथे कौतुक केले आणि मुल्हेरच्या राज दरवाजामधून परतीचा प्रवास सुरू केला. मुल्हेरच्या राजदरवाजांची अतिशय कौशल्याने केलेली सुरक्षेच्या दृष्टीने द्वाररचना देखील पाहून मुल्हेरच्या ह्या पहिल्या दरवाजातून मुल्हेरचा इतिहास आठवत आम्ही एका संध्याकाळी मुल्हेरचा निरोप घेतला आणि आमच्या साल्हेरकडे जाणाऱ्या वाटेकडे प्रयाण केले. महाराष्ट्रात भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुर्गजोडीमध्ये नाशिक जिल्ह्यातील डोलबारी रांगेत असलेले साल्हेर व सालोटा हे किल्ले फारच वरच्या क्रमांकाचे गणले जातात. यातील साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला असून गुजरातमधील डांग आणि महाराष्ट्रातील बागलाण प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असलेला हा एक महत्वाचा किल्ला होता. 6 घाटवाटांवर लक्ष ठेवणारा हेर तो सहाल्लेर अशी या किल्ल्याची ओळख असली तरी महाराष्ट्रात याची खरी ओळख आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याखाली झालेल्या गाजलेल्या लढाईमुळे. महाराजांच्या बालपणीचा सोबती सूर्याजी काकडे ह्याला गोळी लागून या लढाईत वीरमरण आले. त्यामुळे हा किल्ला शिवचरित्रात अमर झाला. गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर साल्हेर आणि सालोटा हे दोन्ही किल्ले वसलेले असून केवळ एका खिंडीने एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. साल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी साल्हेरवाडी आणि वाघांबे अशा 2 स्वतंत्र वाटा आहेत. साल्हेर हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील साल्हेर गावामध्ये असलेला सर्वोच्च शिखराचा किल्ला आहे. या किल्ल्याचे प्राचीन नाव गवळगड होते अशी देखील माहिती काही सोर्सेसमधनं आपल्याला कळते. हे सह्याद्रीच्या पर्वतरांगातील सर्वात उंच किल्ल्याचे ठिकाण आहे आणि महाराष्ट्रात कळसुबाई नंतरचे 1567 मीटर किंवा 5141 फूट इतके उंच असणारे दुसरे सर्वोच्च शिखर आहे. संपूर्ण सह्याद्री म्हणजे पश्चिम घाटातील हे 32वे सर्वोच्च शिखर आहे. पूर्ण महाराष्ट्रातून नाशिक पर्यंत आपल्याला फारच सोप्या पद्धतीने येता येऊ शकते. नाशिक पासून मात्र आपल्याला सटाणा किंवा ताहराबाद येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसने येता येऊ शकते. येथून पुढे मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची फारशी चांगली सोय नसल्याने आपण खासगी जीप ठरवूनच येणे जास्तीत जास्त चांगले आणि सोयीचे पडते आणि अशाच रीतीने आपण येथे साल्हेर पर्यंत पोहोचू शकतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आम्ही मुल्हेरवरून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साल्हेरवाडी गावामधील साल्हेर फोर्ट कॅम्प येथे रात्रीसाठी वस्तीला आलो होतो. मुल्हेर फोर्ट कॅम्प
हे अतिशय चांगल्या दर्जाचे साल्हेरवाडी गावापासून अवघ्या 1.5-2 किलोमीटर अंतरावर असणारे हॉटेल आहे। येथे निवासाची उत्तम सोय होते। तर भल्या पहाटे आम्ही साल्हेर फोर्ट कॅम्प मधील आमचा मुक्काम हलवला आणि साल्हेरवाडीच्या मुख्य वस्तीमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो। येथे नाश्ता आटपून साल्हेरवाडी गावामध्ये असलेल्या राजगड या हॉटेलपासनं पाठी पाऊलवाट जाते। तेथून आम्ही साल्हेरकडे आमचा रस्ता मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली। येथे आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलेली ध्वजस्तंभाची खूण या पहिल्या टप्प्यावरच्या पठारावर शोधायची होती। मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नवीन भागात मी तुमचं स्वागत करतो। आज आपण एका पवित्र स्थळापासून आपल्या एपिसोडची सुरुवात करणार आहोत। हे आहे वीर सरदार सूर्यराव काकडे यांची समाधी। वीर सरदार सूर्यराव काकडे हे 1672 साली साल्हेरच्या पर्वताच्या खाली झालेल्या मुघल मराठा युद्धामध्ये धारातीर्थी पावन होऊन सूर्यमंडळ भेदून गेलेले त्या वीराची येथे समाधी आहे। या समाधीचा शोध हल्लीच 2019-20च्या दरम्यान साल्हेरच्या या खालच्या पठारी भागामध्ये लागला। तर जेव्हा कधी तुम्ही साल्हेरमध्ये याल आणि साल्हेरवाडीच्या बाजूने साल्हेर किल्ल्याकडे मार्गक्रमण कराल तेव्हा या पठारावर एक प्रचंड मोठा तुम्हाला ध्वजस्तंभ दिसेल आणि ध्वजस्तंभाजवळ एक तलाव आहे। ह्या तलावाजवळ नक्की या आणि ह्या शूरवीराच्या समाधीला वंदन करा आणि ह्या थोर वीराच्या स्मृती जागवत किल्ले साल्हेरकडे मार्गक्रमण सुरू करा। तर मागच्या एपिसोडमध्ये आम्ही जेव्हा साल्हेरला आलेलो 2018 साली तेव्हा ही समाधी इथे अस्तित्वात आहे याचा शोधच लागला नव्हता। त्यामुळे आता साल्हेरचा आम्ही मागच्या वेळेला न दाखवलेल्या ऐतिहासिक पाऊलखुणा बघण्यासाठी आमचा एपिसोड बघत राहा। आता आम्ही साल्हेरच्या माचीकडे प्रस्थान करत आहोत। चला। मित्रांनो, या समाधीचा शोध सटाणा शहरामधले एक विख्यात इतिहास संशोधक रोहित जाधव यांनी बडोद्याच्या गायकवाड दरबारातली कागदपत्रे तपासून त्याचप्रमाणे बागुल राजवंशातील वयोवृद्ध अनुभवी व्यक्तींकडनं विचार करून त्याचप्रमाणे येथे गावात असलेल्या वंजारी व इतर समाजाकडून पाळल्या जात असलेल्या प्रथा परंपरा तपासून ह्या समाधीची जागा सप्टेंबर 2019 मध्ये निश्चित केली। जेव्हा आपण साल्हेरवाडी गावातील राजगड हॉटेलमधनं वरच्या बाजूला पाऊलवाटेने येतो तेव्हा साधारण एक 10-15 मिनिटाच्या चढाई केल्यानंतर आपल्याला पठारी प्रदेशामध्ये एक मोठ्या ध्वजस्तंभ आणि तलावापाशी ही परमपवित्र समाधीची जागा दिसते। मित्रांनो, मागील भागात आपण साल्हेरच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी विख्यात अशी लढाई झाली आणि ज्याच्यात मराठ्यांचा विजय झाला ती लढाई आणि त्याचा इतिहास पाहिला। आता ह्या भागामध्ये आपण साल्हेर मुल्हेरच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर इतिहासाने कुठली वळणे घेतली आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती ते पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले आणि त्यांच्याच काळात सम्राट औरंगजेब जो होता त्याच्या मुलाने म्हणजे शहजादा अकबराने त्याच्या विरुद्ध मुघल सल्तनतीविरुद्ध बंड पुकारले आणि त्याला आसरा द्यायला अखंड उत्तर भारतात कोणीच तयार नसल्याने अखेरीस तो दख्खनच्या दिशेने रवाना झाला। 5 जून रोजी त्याने नर्मदा नदी पार केली आणि तो मराठ्यांच्या सीमेजवळ उत्तरेच्या दिशेने पोहोचला। तेथे तो साल्हेर जवळ असताना त्याच्या जवळच्या 20 लोकांना मुल्हेरचा किल्लेदार देवीसिंग बुंदेला याने 7 जून 1681 रोजी पकडल्याची नोंद मुघल दरबारच्या अखबारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ह्यावरून समजून येते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर एकाच वर्षाच्या आत मुघलांनी मुल्हेरचा किल्ला परत स्वतःच्या ताब्यात घेतला होता, पण साल्हेर जिंकण्यात मात्र त्यांना अपयश आले होते। याच्या पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेमध्ये येतो आणि मराठ्यांविरुद्ध विशाल आक्रमणाची आघाडी उघडतो तेव्हा पहिल्या प्रथम
नाशिक जिल्ह्यातील गडांना वेढा देण्यास सुरुवात करतो. 1681च्या सप्टेंबर महिन्यात मुल्हेरच्या किल्लेदाराला हुकूम होतो की मुल्हेरची योग्य ती लष्करी व्यवस्था पाहून त्याने मराठ्यांचा बंदोबस्त करण्यास तयार व्हावे. या हुकुमाची अंमलबजावणी येथील किल्लेदार राजा देवी सिंग याने केली होती. 1681च्या नोव्हेंबर महिन्यात शहाबुद्दीन हा मुघल सेनापती मुल्हेरला पोहोचतो. साल्हेरच्या परिसरात मराठे सज्ज होते हे कळताच मराठ्यांना तेथून हटवण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सेनापती शहाबुद्दीन खान साल्हेरच्या मुलखात शिरतो. येथे मराठे आणि मुघल सैन्यात चकमक उडते आणि दोन्ही बाजूंची अनेक माणसे शहीद होतात. शहाबुद्दीन खानाने मराठ्यांना 2 कोस पाठी रेटून पाठलाग केल्याचा देखील उल्लेख मुघल दरबारच्या अखबारामध्ये सापडतो. पुढे तो मुल्हेर सोडून साल्हेरच्या जवळ साधारण 10 कोसाच्या अंतरावर छावणी घालतो. मराठ्यांविरुद्ध आक्रमण केल्यापासून औरंगजेबाने प्रत्यक्ष लढाई बरोबरच फितुरीचा मार्ग देखील अवलंबलेला असतो, कारण त्याला मुघल सैन्याची डोंगराळ भागात युद्ध करण्याची मर्यादा देखील ठाऊक असते. याच प्रयत्नाचा भाग म्हणून साल्हेर किल्ल्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूने परशुराम जोगी याचा भाऊ हा किल्लेदार म्हणून लढत असतो. मुघल काही प्रलोभने त्याला दाखवण्यास सुरुवात करतात. राहुल्ला खान नावाचा सरदार या वाटाघाटींमध्ये मुघल दरबारातर्फे सहभागी झालेला असतो अशा नोंदी सापडतात. 1682च्या ऑगस्ट महिन्यात हा जो जोगी असतो तो राहुल्ला खानाला कळवतो की माझ्यावर बादशाही फौजा दिल्या तर साल्हेरचा किल्ला मी बादशाहच्या अंमलात आणून देईन. ही गोष्ट कळताच त्याला औरंगजेब स्वतः भेटण्यास हुकूम पाठवतो. पण औरंगजेबाकडे मात्र हा किल्ला मार्च 1683 पर्यंत गेलेला नसतो. ह्याचा नोंदी मुघल दरबारच्या आणि मराठा दरबारच्या देखील दफ्तरखान्यामध्ये आपल्याला सापडतात. मित्रांनो, सूर्यराव काकडे यांची समाधी पाहून आपण पुढच्या दिशेने चालू लागतो तेव्हा आपल्याला एक ठळक अशी पाऊलवाट सापडते. पाऊलवाट जी आहे ती एका जलस्रोताच्या बाजूने थोड्याशा चढावावरून जाते. ती पाऊलवाट धरून आपण पुढे यायचं. ती पाऊलवाट आपल्याला श्री गडकालिका धार निवासिनी साल्हेर निवासिनी ह्या मंदिरात घेऊन येते. हे दुर्गादेवीचं मंदिर आहे असं सांगितलं जातं. लोककथेनुसार जे धार संस्थानचे पवार आहेत त्यांचे किल्लेदार गायकवाडांतर्फे काही काळ येथे पोस्टिंगवर होते, तेव्हा त्यांनी धार संस्थानातनं आणलेली ही मूर्ती आहे अशी लोककथा येथे प्रसिद्ध आहे. पण हे मंदिर मात्र आता नवीन काळामध्ये पुनर्निर्मित केलेले आपण पाहू शकतो. येथे वर आपल्याला श्री माता दुर्गादेवी, श्री शंकर, श्री गणपती यांची सुंदर कलाकुसर केलेला कळस पाहायला मिळतो. आणि ऐतिहासिक पाऊलखुणा शोधायला गेले असता आपल्याला मंदिराच्या पाठी श्री भगवान हनुमान यांच्या अतिशय जुन्या मूर्ती पाहायला मिळतात. त्याचबरोबर येथे एका छोट्या देवळीत अतिशय झिजून गेलेल्या काही प्राचीन मूर्तीसुद्धा स्थापित केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या मूर्ती शेंदूर फासल्याने आणि अतिशय जुन्या झाल्याने झिजून गेल्याने सध्या या मूर्ती नक्की कोणाच्या आहेत हे सांगता येणे फारच कठीण झालेले आहे. येथे पुढे आले असता आपल्याला काही तोफगोळेसुद्धा पाहायला मिळतात. त्याचबरोबर येथे काही विरगळी देखील स्थापित केलेल्या आहेत. अशा रीतीने ही प्राचीन काळापासून असलेली ऐतिहासिक दुर्मिळ अशी मूर्तिकला आपल्याला या येथे साल्हेर निवासिनीच्या इथे पाहायला मिळते. येथे आपल्याला शेपूट वर केलेल्या अवस्थेत असलेले श्री हनुमंत, जे वीर हनुमान म्हणून ओळखले जातात, ते देखील शेंदूर चर्चित मूर्ती स्वरूपात पाहायला मिळतात. यांचे आशीर्वाद घ्यायचे, यांची मनोभावे प्रार्थना करायची आणि साल्हेरचा अवघडगड येथूनच चढायला घ्यायचा. चला आता आपण पुढे मार्गक्रमण सुरू करूया. सूर्यराव काकडे यांच्या पवित्र समाधीच्या दर्शनानंतर दुसरे पवित्र ठिकाण म्हणजे हे कालिका मातेचे मंदिर. ह्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये आपल्याला परमपवित्र श्री हनुमंत, गणपती अशा देवतांचे दर्शन होते. येथून
काही अंतर पुढे गेले असता आपल्याला अजून एक ऐतिहासिक अवशेष म्हणजेच ही विहीर पाहायला मिळते. हिच्या बांधणीवरून ही विहीर पण अतिशय प्राचीन काळामध्ये येथे खोदण्यात आली असावी असे सांगता येऊ शकते. या विहिरीमध्ये आजही पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे आणि मंदिरात जत्रेच्या वेळेला येथीलच पाणी पिण्यासाठी येथील स्थानिक जनता आजही वापर करते. या विहिरीपासनं 15 ते 20 पावले पुढे आले असता पाऊलवाटेवर आपल्याला एक सध्या उद्ध्वस्त स्वरूपात असलेले श्री गजाननाचे मंदिर देखील पाहायला मिळते. मित्रांनो, गडनिवासिनी कालिका मातेचं मंदिर बघितल्यावर पाऊलवाट आपल्याला या छोट्या मंदिराकडे घेऊन येते. हे प्राचीन काळात अस्तित्वात असलेलं एक गणेशाचं अतिशय सुंदर छोटेखानी मंदिर आहे. येथून एक पाऊलवाट पुढे किल्ल्याकडे जाते, तेथेच आपल्याला जायचे आहे. श्री गणेश मंदिराच्या दर्शनानंतर पाऊलवाट डायरेक्ट डोंगर कड्यापाशी येऊन भिडते. येथे छोट्या छोट्या ढोरवाटा आपल्याला कड्यावरून वरच्या बाजूला घेऊन जातात. ह्या ढोरवाटांमध्ये काहीसे हरवून जायला होते, पण आपण एक खूण लक्षात ठेवायची की माचीवर दिसणाऱ्या तटबंदीच्या 2 बुरुजांच्या दरवाजापाशी आपल्याला जायचे आहे आणि या ढोरवाटा पकडून वरच्या बाजूला चढत राहायचे. काही अंतर गेल्यावर आपल्याला दगडी जिन्यांची झिगझॅग वळणाची अतिशय चांगली बांधून काढलेली वाट आपोआप सापडते, जी आपल्याला माचीकडे घेऊन जाते. मुघलांचा मुख्य तवारीख नवीस ईश्वरदास नागर म्हणतो की साल्हेरचा किल्ला बागलाणात प्रसिद्ध आहे. पूर्वी खान जहान बहादूर, दिलेर खान, इखलास खान, राजा जयसिंग, कुतुबुद्दीन अशा विख्यात मुघल सरदारांनी हा किल्ला प्रचंड सैन्यानिशी जिंकून घेण्याचे प्रयत्न केले होते, मात्र तो त्यांना फतेह करता आला नाही. मुघल सरदारांना वेढा उठवून परत जावे लागले. मुल्हेरचा किल्लेदार नेकनाम खान हा मोठा शहाणा आणि दूरदृष्टीचा मनुष्य आहे. खटपट करून साल्हेरचा किल्ला त्याचेकडून ताब्यात घेता येण्याजोगा आहे असे त्याला वाटले. त्याने काही शहाणी माणसे साल्हेरचे मराठा गडकरी आसोजी कृष्णाजी याच्याकडे पाठवली. नेकनाम खानाने कृष्णाजीला गोडगोड बोलून आणि सोने नाणे घोडे इत्यादी वस्तू भेटी दाखल देऊन त्याचे मन आपल्याकडे ओढून घेतले. त्याने कृष्णाजीला सांगितले किल्ला बादशाच्या हवाली करावा, म्हणजे बादशाकडून मोठी मनसब मिळून मान सन्मान वाढेल. अनेक मराठे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बादशाच्या पदरी येऊन मोठमोठ्या जागेंवर नेमले गेले होते. हे कृष्णाजीला दिसत होते. मराठ्यांची बाजू पडती आहे हे देखील त्याला समजून येत होते. त्यामुळे त्यांनी संधी साधूपणा करून किल्ला मुघलांच्या हवाली केला आणि स्वतः पक्ष बदलून मुघलांची चाकरी पत्करली. नेकनाम खानाच्या शिफारसीवरून बादशाने असोजी कृष्णाजीला 3000 जात आणि 2000 स्वार यांची मनसब दिली. कृष्णाजीला बागलाणाच्या प्रांतात जहागीर देखील इनायत झाली. नेकनाम खान याला ह्या कर्तबगारीच्या कामाबद्दल 500 जात आणि 500 स्वार अशी मनसबदारीत वाढ करण्यात आली. त्याला झेंड्याचा मान दिला गेला. त्याचबरोबर मिर्झा फारुख बेग हा 500चा मनसबदार होता. त्याची साल्हेरचा पहिला मुघल किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. किल्ल्याचे नाव साल्हेरवरून औरंगजेबाने सुलतानगड असे केले. काफी खान हा देखील साल्हेरगड फितुरीमुळे गेला असेच म्हणतो. हा काफी खान देखील मुघल दरबारचा एक मोठा तवारीख नवीस आहे. त्यामुळे त्याच्या आणि हा जो ईश्वरदास नागर आहे याच्या दोघांच्याही कहाण्यांमध्ये आपल्याला साम्य आढळतो. काफी खान देखील साल्हेरचे अतिशय चांगले वर्णन करतो. तो म्हणतो शहजादा आझम महम्मद याला साल्हेरच्या किल्ला घेण्याच्या कामावर बादशहांतर्फे नेमण्यात आले. त्या किल्ल्याला वेढा घालणे केवळ अशक्य होते, कारण तो इतर किल्ल्यांप्रमाणे नव्हता. त्याच्या भोवती प्रचंड अशा खोल दऱ्या होत्या. येथून
समुद्रमार्गे सुरत देखील जवळ होती. लाखो स्वार शिपाई जरी त्या गगनचुंबी किल्ल्याभोवती जमवले तरी त्याला चहूकडून वेढा घालणे अशक्य होते. बागलाणचा फौजदार आणि मुल्हेरचा किल्लेदार नेक नाम खान याने त्या प्रदेशात उत्तम व्यवस्था ठेवली होती. हे सगळे आपल्याला उल्लेख शिवपुत्र संभाजी ह्या डॉक्टर कमल गोखले लिखित ऐतिहासिक पुस्तकांमधनं सापडतात, ज्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात बागलाण प्रांतात कशी ऐतिहासिक परिस्थिती होती हे आपल्याला समजून येते. जेव्हा आपण दुसऱ्या पुस्तकात देखील हे संदर्भ धुंडाळायला जातो तेव्हा जज्वलन तेजस संभाजी राजा या डॉक्टर सदाशिव शिवदे लिखित पुस्तकामध्ये देखील आपल्याला असेच संदर्भ सापडतात. या पुस्तकानुसार मे 1687 मध्ये मिर्झा फार्रख बेग हा 500चा मनसबदार साल्हेरचा किल्लेदार म्हणून मोगलांतर्फे नेमण्यात आला आणि किल्ल्याचे नाव सुलतानगड ठेवण्यात आले. आणि मे 1687 मध्येच असोजी म्हणजे येसाजी दखनी आणि कृष्णाजी हे दोघे संभाजी महाराजांतर्फे साल्हेरचे किल्लेदार होते. ते बादशाहला जाऊन फितूर झाले. त्याला वस्त्रे, ध्वज, नगारे, नौबतीचा मान, घोडा, हत्ती व 20,000 रुपये रोख अशा किमती वस्तू देऊन साल्हेरचा किल्ला त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या असे डॉक्टर सदाशिव शिवदे आपल्या पुस्तकातून लिहितात. मित्रांनो, आता आपण हा प्रचंड मोठा चढावाचा डोंगर चढून येथे पहिल्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो आहोत. माझ्या पाठी आपण बघू शकता हा साल्हेर माचीचा साल्हेर वाडीच्या बाजूचा असलेला पहिला दरवाजा आहे. मी तुम्हाला माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये येथेच या सुंदर दरवाजाची वास्तुशास्त्रीय रचना कशी होती ते समजावलेलं होतं. आता हल्लीच महाराष्ट्र शासनातर्फे भारत सरकारकडे वर्ल्ड हेरिटेज साईट करता महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्याच्यापैकी हा साल्हेर गडाची पण निवड त्या 11 किल्ल्यांच्या यादीत झालेली आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने प्राधान्य देऊन ह्या गडाच्या पुनर्रचनेला प्रारंभ करण्यात केलेला आहे. तिथे आपण याची सुरुवात झालेली बघू शकतो. जिथे जिथे मध्ये मध्ये तटबंदी ढासळलेली तिथे तिथे पुरातत्व खात्याने त्याच्या पुनर्बांधणीचा प्रारंभ येथे सुरू केलेला आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात आपल्याला साल्हेरगड एका नवीन स्वरूपात पाहायला मिळेल. मी आशा करतो की पुरातत्व खातं गडाचं गडपण जपून प्राचीन काळी असलेली वास्तुरचना जशी होती तशीच या साल्हेरगडाची पुनर्निर्मिती करून येथे तमाम मराठी इतिहासप्रेमींसाठी एक अनोखं गडवास्तूचं सुंदर असं शिल्प पुनर्निर्माण करून सगळ्यांनाच सुखद धक्का देईल. चला आता आपण आज जाऊया आणि गडभ्रमंतीला सुरुवात करूया. साल्हेरच्या ह्या माचीचा गडप्रवेश करताना परत एकदा आपण किल्ल्याच्या मुघल काळातील इतिहासाच्या नोंदी तपासून या किल्ल्याच्या इतिहासाने कुठली कुठली वळणे घेतली ते पाहूया. 1687च्या मे महिन्यात साल्हेरचा किल्ला मोगल ताब्यात गेल्यापासून मात्र त्याच्या नशिबी मोठा काळ मोगलांची ताबेदारी करणे आली. कारण पुढे 1707 पर्यंत औरंगजेब बादशाहच्या मृत्यूपर्यंत हा किल्ला मुघल ताब्यात राहिला. त्याच्या दख्खन मोहिमेतील मुघल दरबारच्या बऱ्याच अखबारात साल्हेरच्या नोंदी आपल्याला मुघल दरबारची बातमीपत्रे खंड क्रमांक 1 व 3 या ग्रंथामध्ये सापडतात. ह्यावरून औरंगजेबास या किल्ल्याचे किती महत्त्व वाटत होते आणि त्याकरता तो किती सजगतेने सतत चौकशी करत होता हे देखील समजून येते. मोगल दरबारच्या बातमीपत्राच्या खंड क्रमांक 1 मधील पहिली नोंद आपल्याला 11 नोव्हेंबर 1694 सालची सापडते. साल्हेर उर्फ सुलतानगडाचा किल्लेदार सुरत सिंग हा होता. त्याला 500 जात व 400 स्वार अशी मनसब होती. ती औरंगजेब बादशाने 100 जात आणि 200 स्वार अशी कमी केली आणि सुरत सिंगाची बदली गाझीउद्दीन बहादूरच्या फौजेत करण्यात आली अशी ही नोंद सांगते. त्याच्या पुढे परत एकदा जून 1696 सालची एक नोंद सापडते, ज्याद्वारे आपल्याला समजून येते की औरंगजेबाने साल्हेरचा फौजदार मोहम्मद अमीन
याची नेमणूक केली। याच्या पुढची नोंद डिसेंबर 1699 सालची आहे, ज्याच्यामध्ये परत एकदा साल्हेर उर्फ सुलतानगडचा किल्लेदार बहरोज खान याचा नायब म्हणून किल्लेदार मुइजुद्दीन याची नेमणूक करण्यात आल्याचे समजते। यापूर्वी साल्हेरचा किल्लेदार पिसर मोहम्मद खान हा होता। त्याने किल्ला मलिक मुइजुद्दीन याच्या हवाली करावा असा हुकूम त्याला औरंगजेबाकडून पाठवण्यात आला। मित्रांनो, आपण पहिला दरवाजा ओलांडून इथे दुसऱ्या दरवाजात आलो आणि ह्या इथे तिसऱ्या दरवाजामध्ये पोहोचलेलो आहोत। त्याचबरोबर आपण जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर हे रणमंडळ लष्करी पद्धतीने कसं काम करतं हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। माझा पहिला व्हिडिओ इथे तुम्ही जरूर बघा। आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली की या दरवाजावर एक शिलालेख आहे। तो शिलालेख तेव्हा मात्र मला मिळाला नव्हता, त्याचा अर्थ काय आहे, पण ह्या वेळेला मात्र आम्ही मुद्दामून परत एकदा साल्हेरची वारी केली की जेणेकरून सर्व इतिहासप्रेमी रसिकांना या शिलालेखाचा अर्थ समजावून सांगण्यात यावा। आता आपण शिलालेखाचं वाचन करूया। ह्या शिलालेखावर 3 ओळीमध्ये माहिती कोरलेली आहे। ह्याच्या पहिल्या ओळीमध्ये पुढील अक्षरे आहेत श्री न राण साह दारव, दुसऱ्या ओळीमध्ये ठकाजा बाण दळव आणि तिसऱ्या ओळीमध्ये पूस माशे शर सवछरे। ह्याचा एकूण अर्थ असा आहे की शालिवाहन शकाच्या 1513व्या वर्षी श्री नारायण शहा बागुल याने खर संवत्सरातील पौष महिन्यात म्हणजेच इंग्रजी तारीख 16 मार्च 1591 मंगळवार ते 3 मार्च 1592 शुक्रवार या दरम्यान सर्व साहित्यानिशी साल्हेर किल्ल्यावरील दगडी पायऱ्या असलेला दरवाजा बांधला व इतर बांधकामे पूर्ण केली। रोहित जाधव आणि धीरज जाधव या 2 इतिहास तज्ञांनी हे वाचन मध्यंतरी केले होते। तर अशा रीतीने आपल्या तरुण पिढीचे हे जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने ही माहिती डिकोड केलेली होती। तीच मी आपल्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसमोर त्यांच्या माहितीसाठी मांडलेली आहे। आता इथून आपण साल्हेर गडाची पुढची प्रवास फेरी सुरूच ठेवूया। चला। त्या रीतीने आपण मुघल काळातील नोंदी पाहत पाहत किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजातून साल्हेरच्या माचीवर प्रवेश केलेला आहे। येथे असलेल्या तटबंदीमध्ये तोफा ठेवण्याच्या छिद्रातून जेव्हा आपण बाहेरील दृश्य पाहतो तेव्हा आपल्याला हरखून जायला होते, कारण एकाच वेळेला साल्हेरच्या तळामधला नजारा आणि त्याचबरोबर दृष्टी वर फिरवली असता आपल्याला साल्हेरचे सर्वोच्च टोक येथून एकाच वेळेला पाहायला मिळते आणि खूपच अतिशय सुंदर दृश्य पाहिल्यामुळे मनाला एक वेगळेच समाधान मिळते। साल्हेरच्या या माचीवर आपल्याला खूप सारे घरांचे अवशेष आणि चौथरे पाहायला मिळतात, ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की कदाचित साल्हेरची पेठ कोण्या एकेकाळी साल्हेरच्या माचीवरच वसलेली असावी। आता येथून आपण माचीच्या टोकाच्या बुरुजापर्यंत जाऊया आणि तोपर्यंत चालता चालता इतिहासाचा पुढच्या घटनांचा वेध घेऊया। दरबारची बातमीपत्रे खंड क्रमांक 3 या ग्रंथातील नोंदीप्रमाणे औरंगगड उर्फ किल्ले मुल्हेर याचा किल्लेदार म्हणून 10 जानेवारी 1703 रोजी मीर मोहम्मद खान याची नेमणूक औरंगजेबाने केली। याची पुढची नोंद 2 नोव्हेंबर 1703 ह्या दिवसाची सापडते। याच्यामध्ये आपल्याला समजून येते की मरहूम सय्यद नूर खान याचा मुलगा मीर राहुल्ला याची नेमणूक सुलतानगडाच्या म्हणजे साल्हेरच्या किल्लेदार पदावर करण्यात आली आणि त्याला खिलतीची वस्त्री देऊन औरंगजेबाच्या छावणीतून निरोप देण्यात आला। आणि याच्या नंतरची नोंद 7 डिसेंबर 1703 ची सापडते। याच्यानुसार आपल्याला समजते की मरहूम नजाबत खान याचा जावई मीर मोहम्मद याला मुल्हेर उर्फ औरंगगडची किल्लेदारी देण्यात आली
अशा रीतीने विविध नोंदीद्वारे आपल्याला समजून येते की औरंगजेबाचे या किल्ल्याकडे किती लक्ष होते। अशा नोंदी तपासताना आपण साल्हेर माचीच्या टोकाकडील बुरुजाकडे येऊन पोहोचतो। येथून आपल्याला अतिशय सुंदर असं निसर्ग दृश्य आणि साल्हेरवाडी गावाची संपूर्ण जी निसर्ग शोभा आहे ती पाहायला मिळते। आमचे मित्रवर्य श्री ऋषिकेश दांडेकर यांच्या अथक मेहनतीमुळे हे चित्रीकरण साध्य झाले, त्यामुळे त्यांचे आभार आम्ही येथे मानतो आणि येथून साल्हेरची कथा पूर्ववत सांगायला सुरुवात करतो। ह्या माचीवर साटणा शहरामधील एक प्रसिद्ध इतिहासकार रोहित जाधव यांच्या म्हणण्यानुसार साल्हेर माचीवरची ही टाक्याजवळ असणारी समाधी 14व्या शतकातील बागुल राजा महादेव शाह राठोड बागुल यांची आहे। यात समाधीला प्रथम सूर्यराव काकडे यांची समाधी मानले जात असे, पण श्री रोहित जाधव यांनी सूर्यराव काकडे यांच्या समाधीची स्थाननिश्चिती केली आणि ऐतिहासिक दप्तरांचा धांदोळा घेऊन ही समाधी महादेव शाह बागुल राठोड ह्या बागुल राजवंशातील राजाची आहे हे सप्रमाण सिद्ध केलं। साल्हेरच्या माचीवरील ही दोन्ही स्थळे पाहून झाल्यावर एक लांबलचक पाऊलवाट आपल्याला साल्हेरच्या डोंगराच्या दुसऱ्या टोकाकडे असणाऱ्या कड्यापाशी घेऊन जाते। तेथवर जाताना आपण इतिहासात परत एकदा डोकावून पाहू। साल्हेरच्या याच्या पुढील इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्याला समजून येते की 27 वर्ष मराठ्यांचे स्वराज्य मातीत मिळवण्याची आसुरी महत्वाकांक्षा बाळगून दख्खनच्या प्रदेशात सतत युद्धे करून सतत पराभूत होऊन देखील मुघल साम्राज्य जवळपास मोडकळीस व आर्थिक दिवाळखोरीत आणून मुघल सम्राट औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजीच होतो। याच्या पुढे त्याचा विश्वासू सरदार मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी पहिला निजामुल मुल्क आसफ जहा हा दक्षिणचा मोगल सरसुभेदार बनतो। 1714 ते 1719 या काळात दक्षिण भारतातील 6 मोगल प्रांतांवर अधिकार देऊन दख्खनचा सरसुभेदार म्हणून त्याची नेमणूक होते। याच्याच पुढे 1724 मध्ये निजामुल मुल्क बादशाह मोहम्मद शहाला दख्खनचा कायमचा सरसुभेदार वंश परंपरेने स्वतःला नेमण्यास भाग पाडतो। याच वर्षी आसिफजहा पहिला निजाम स्वतःचा आसफजाही राजवंश हैदराबाद येथून सुरू करतो आणि मोगल सत्तेमधून फुटून निघून स्वतःची निजामशाही संस्थापित करतो। त्यामुळे एकेकाळी मोगलांच्या साम्राज्यात मोडणारे सुबे खानदेश, सुबे औरंगाबाद, सुबे अहमदनगर आणि दक्षिणचे विजापूर, हैदराबाद आणि कर्नाटक हे सर्व प्रांत आपोआप निजामाच्या राज्यात वर्गीकृत होतात आणि दक्षिणेत मराठ्यांना एक कायमचा जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण होतो। अशा ऐतिहासिक घटना मनामध्ये आठवत आपण डोंगराच्या एका कोपऱ्यापाशी येऊन पोहोचतो। येथे खड्या चढणीच्या पायऱ्या आपली वाटच बघत असतात। पहिला टप्पा पार करून वर आल्यावर आपल्याला एक प्राचीन गुहा दिसते आणि पायऱ्या मात्र आपली पाठ काही सोडत नाहीत। या पायऱ्या चढत चढत आपण जसजसे वर जाऊन पोहोचतो तसे आपल्याला एका कड्याच्या कोपऱ्यामध्ये ह्या पायऱ्या घेऊन येतात। येथून गुजरात भागातल्या अतिशय सुंदर डोंगर रांगांचे सुंदर असं चित्र आपल्याला एका नजरेत पाहायला मिळतं आणि येथेच पायऱ्यांच्या खड्या चढणीचा दुसरा टप्पा सुरू होतो। हा टप्पा जवळपास हरिहरच्या किल्ल्याच्या पायऱ्यांसारखाच अंगावर येणाऱ्या 85 अंशाच्या कोनामध्ये आहे। येथे चढण्यासाठी आपल्याला शब्दशः हात आणि पाय अशा दोघांची मदत घ्यावी लागते आणि जैसे वानर कडा येंगून जातात ती तैसेच या पायऱ्यांवर चढून जावे लागते। आमच्या टीमचे अतिशय अनुभवी छायाचित्रकार ऋषिकेश दांडेकर हे बऱ्याच किल्ले मोहिमात डोंगर चढण्यामध्ये आमच्याबरोबर सहभागी असल्याने त्यांनी एका हातामध्ये कॅमेरा धरून हा प्रवास आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर केला आहे। मी विनंती करतो की नवख्या गिर्यारोहकांनी आणि दुर्गप्रेमी रसिकांनी डोंगर चढताना असं काही करू नये आणि सर्व हातपायांची मजबूत ग्रीप दगडांवर घेऊनच हा किल्ला सर करण्याचा प्रयत्न करावा।
आणि ह्या खडतर पायऱ्यांवर अतिशय काळजीपूर्वक चढ उतार करावी। तर अशा रीतीने आम्ही ह्या पायऱ्या जिथे चढून आलो तेथे साल्हेर किल्ल्याच्या साल्हेरवाडीच्या बाजूचा चौथा दरवाजा आमच्या स्वागताला हजर होता। येथे आम्ही 2 मिनिटं विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला प्रारंभ केला। मित्रांनो, आमच्या मागील एपिसोड्समध्ये आम्ही या द्वार क्रमांक 4 आणि द्वार क्रमांक 5 या दरवाजांची लष्करी वास्तुशास्त्रीय दृष्टीने असलेली जी रचना आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तेव्हा आवर्जून माझा साल्हेर किल्ल्याचा भाग क्रमांक 1 तुम्ही नक्कीच बघा। त्यामुळे परत इथे स्पष्टीकरण न देता आम्ही पुढचा मार्ग आम्हाला कसा दिसला ते तुम्हाला दाखवतो। येथून थोडंसं पुढे वर चढून गेल्यावर आपल्याला परत एकदा अतिशय सुंदर दृश्य दिसते। साल्हेरचा किल्ला हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती प्रदेशात सीमेवर असल्याने येथून आपल्याला गुजरातच्या डांग जिल्ह्यातील निसर्ग शोभा पाहावयास मिळते। पण येथे जास्त वेळ न घालवता आपण जिन्यांच्या टप्पा क्रमांक 3 पर्यंत येऊन पोहोचलेलो असल्याने येथून हा अवघड चढाईचा शेवटचा टप्पा पार पडून आपण शेवटी द्वार क्रमांक 6 पाशी येऊन पोहोचतो आणि येथे आपला बाले किल्ल्याच्या पठारापर्यंत असलेला हा अवघड खडतर प्रवास समाप्त होतो। ह्या दारातनं आत प्रवेश केल्यावर आपल्याला साल्हेरच्या बाले किल्ल्यावर प्रवेश मिळतो। मित्रांनो, अतिशय खडतर अशी चढाई करून आता आपण साल्हेर किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या शेवटच्या आणि 6व्या दरवाजात पोहोचलो आहोत। आपल्याला येथे फारच उत्तम रीतीने प्राचीन दुर्ग व्यवस्थापन कसे उत्तम रीतीने केलेलं ते पाहायला मिळेल। तुम्ही बघू शकता, आपण पहिल्या दाराची अतिशय ओबडधोबड रचना असलेले बुरुज बघितले, ज्याच्यामध्ये सिमेंट चुन्याचा वापर न करता पण ओबडधोबड दगड होती। येथे दगडाला अतिशय चांगल्या पद्धतीने तासून घडीव बांधणीचे चिरे तयार करून ते एकमेकांमध्ये अडकवून हेमाडपंथी पद्धत जसं म्हणतात त्याप्रमाणे येथे अतिशय सुंदर भिंतीची रचना केलेली आहे। आणि ह्या पायऱ्या तर तुम्ही बघतच आहात, साधारण 80 अंशाच्या कोनामध्ये चढत आपण येथवर पोहोचलो आहोत। रिवाजाप्रमाणे आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कुठल्याही किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये अतिशय सुंदर अशी योजनापूर्वक रीतीने बळाची देवता हनुमंत किंवा बुद्धीचे देवता श्री गणेश यांची स्थापना केलेली असते। तसेच तुम्हाला येथे गणपतीची सुंदर अशी मूर्ती दिसेल। अर्थात कालावघामध्ये आणि मानवाच्या संहारामध्ये ही मूर्ती सध्या खंडित स्वरूपात आहे, पण तरीही येथे श्री भगवान गणेशाची स्थापना करून आपला मंगलमय प्रवेश आता येथे आतमध्ये 6व्या दरवाजातून साल्हेरच्या बाले किल्ल्यात होत आहे। चला आता आपण दुर्ग प्रवेश करूया आणि साल्हेरच्या बाले किल्ल्याने कुठली इतिहासाची गुपितं आपल्या उरात दडवून ठेवलेली आहेत त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करूया। चला। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण 6व्या दरवाजापर्यंत पोहोचतो आणि आपला प्रवेश येथून साल्हेरच्या बाले किल्ल्यात होतो। पण येथून सरळ बाले किल्ल्याच्या अंतर्गत भागात न जाता आपण ह्या द्वाराच्या छतावर यावे। येथे तटबंदीचे अवशेष आजही तग धरून आहेत आणि यातल्या बंदुका रोखण्याच्या जंग्या निश्चितच पाहण्याजोग्या आहेत, कारण त्यांचा रोख आपण ज्या अवघड जिन्यावरून चढून येतो त्याच दिशेला असतो आणि येथून आपण कुठल्या भयप्रद मार्गाने चढत आलो ते पाहिल्यावर अंगावर काटाच येतो। पण ह्या अतिशय उंच कड्यावरून दिसणारी निसर्ग शोभा देखील तितकीच अवर्णनीय असते। त्यामुळे आता ह्या द्वाराची पाहणी करून मग आपण आपला मोहरा किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाकडे जाण्यासाठी वळवूया। ह्या किल्ल्यावर अतिशय भव्य असा विस्तृत पठारी प्रदेश बाले किल्ल्याला लाभला आहे। त्यामुळे आपल्याला येथून जाताना विविध वास्तूंचे अवशेष पाहावयास मिळतात। दुर्दैवाने आता बहुतेक वास्तू केवळ प्लिंथ म्हणजे पायाच्या स्वरूपातच आणि उद्ध्वस्त दगडांच्या ढिगाऱ्याच्या स्वरूपातच येथे उरलेल्या आहेत। त्यामुळे येथे त्या वास्तू पाहताना या किल्ल्याचा अतिशय सुंदर इतिहास आपल्याला
केवळ कल्पनेनेच अनुभवावा लागतो आणि येथून जाताना आपल्याला किल्ल्याचे सर्वोच्च टोक जेथे परशुरामाचे मंदिर आहे ते सतत खुणावत राहते. मार्गामध्ये आपल्याला सतत हिरवळ, आता आम्ही फेब्रुवारी महिन्यात गेल्यामुळे सध्या इथे बऱ्यापैकी हिरवळ टिकून राहिली होती, त्याच्यामुळे थोडंसं चालताना आल्हाददायक वाटते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे येथे आपण विविध वास्तूंचे दगडी ढिगारे अवशेष स्वरूपात पाहू शकतो. येथे आम्ही गेलो त्या दिवशी खूपच जास्ती धुक्याचे वातावरण असल्यामुळे येथून दूरवर दिसणारे डोंगर काही आम्ही पाहू शकलो नाही. पण या ढिगाऱ्यांच्या बाजूलाच आम्हाला एक अतिशय सुंदर पाण्याचे टाके पाहायला मिळाले, ज्याचे पाणी आजही येथे येणारे इतिहासप्रेमी आणि गिर्यारोहक पिऊ शकतात. आणि ह्या पाण्यामध्ये आम्ही थोडंसं आमची तहान भागवली आणि आमचा प्रवास पुढे सुरू ठेवला. अतिशय भव्य आयताकृती खडकामध्ये कोरलेले हे पाण्याचे टाके निश्चितच एक महत्वाचा असा ऐतिहासिक अवशेष येथे साल्हेर गडावर आहे आणि याचे पाणी आपण आजही पिऊ शकत असल्याने आजही हा ऐतिहासिक अवशेष आपल्याला वापरण्यायोग्य देखील आहे, याचे विशेष कौतुक वाटते. या पाण्याच्या टाक्याच्या पुढेच आपल्याला एक यज्ञवेदी दिसते असं मानलं जातं आणि येथील लोककथांच्या स्वरूपात अशी मान्यता आहे की भगवान श्री परशुरामाने या यज्ञवेदीवर यज्ञ करून येथे तपश्चर्या केली. त्यामुळे या वेदीचं येथे स्थानिक धार्मिक महत्व खूपच जास्त आहे. येथून आपल्याला श्री परशुरामाचे मंदिर सतत खुणावत असते आणि आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे देखील दाखवत असते. अशा रीतीने आपण ह्या बालेकिल्ल्याचा जो पहिला टप्पा आहे तो ओलांडून येथे असलेल्या अतिशय भव्य अशा गंगासागर तलावापाशी येऊन पोहोचतो. गंगासागर तलाव हा येथे असलेला सर्वात मोठा जलस्रोत आहे आणि अतिशय खुबीने डोंगराचा उतार पाहून पाणी अडवण्यासाठी येथे हा बांधून काढण्यात आलेला आहे. डोंगराच्या उतारावरून येणारे पाणी एका बाजूला बांध घालून अडवून अतिशय योग्य रीतीने येथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अतिशय सुंदर नमुना सादर केला गेलेला आहे. येथे पाणी साठवून किल्ल्याच्या शिबंदीच्या संपूर्ण वर्षाच्या पाणी पुरवठ्याची सोय तत्कालीन दुर्ग स्थपतींनी केली होती. या तलावाच्या जवळच आपल्याला श्री रेणुका मातेचे मंदिर देखील पाहावयास मिळते. श्री रेणुका माता ही परशुराम भगवानांची माता आहे. त्यामुळे परशुरामाच्या मंदिराच्या सर्वोच्च टोकाजवळ असलेल्या अस्तित्वामुळे श्री रेणुका मातेचे देखील ह्या किल्ल्यावर एक सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या गाभाऱ्यात आजही श्री रेणुका माता आणि श्री गणपती येथे येणाऱ्या गिर्यारोहकांना आशीर्वाद देत स्थानापन्न आहे. श्री रेणुका मातेच्या मंदिरापासून थोडेसे वर चढून गेले असता आपल्याला साल्हेर किल्ल्याच्या मुख्य गुहा समूहापाशी पाऊलवाट घेऊन येते. या गुहा समूहामध्ये आपल्याला 3 भल्या मोठ्या गुहा पाहायला मिळतात. साल्हेर किल्ल्याच्या गादी पठारावर असलेल्या या गुहात कोणेके काळी येथे गोदामाची किंवा दारुगोळा साठवण्याची जागा असावी असा अंदाज व्यक्त करता येतो. आणि नंतरच्या संस्थानिक काळामध्ये मात्र येथे साल्हेर किल्ल्याचे मामलेदार बसायचे अशी गायकवाड दरबारामध्ये नोंद सापडते. आणि त्याचमुळे ह्या पठाराचा उल्लेख गादी पठार म्हणजे संस्थांची गादी असलेले ठिकाण ते गादी पठार असा केला जातो. येथे आपल्याला या तिन्ही गुहा अंतर्गत भागामधून भिंतींमध्ये अतिशय सुंदर छोटेखानी द्वाररचना करून जोडलेल्या दिसतात. त्याचबरोबर काही प्राचीन खांबांवर सुंदर नक्षीकाम आणि कलाकुसर करून ह्या गुफांचे सुशोभीकरण केल्याचा देखील येथे प्रयत्न केला गेलेला दिसतो. याच्यापैकी तिसरी गुहा ही अतिशय स्वच्छ साफ अवस्थेमध्ये असून रात्रीच्या मुक्कामासाठी सुद्धा कधी कधी गिर्यारोहक या गुहांचा वापर करतात. त्यामुळे या गुहा आजही वापरात आहेत. तुम्ही सुद्धा जेव्हा कधी साल्हेरच्या गिर्यारोहणासाठी याल तेव्हा रात्री मुक्कामासाठी येथे थांबू शकता. केवळ ह्या गुहा साफ स्वच्छ ठेवण्याचा जरूर प्रयत्न करा.
या गुहांच्या उंच ठिकाणावरून खाली दिसणारा गंगासागर तलाव आणि साल्हेरच्या पठारावरचे इतर दृश्य सुद्धा अतिशय सुंदर दिसत असते। पण आपल्याला येथेच मुक्काम करायचा नसून आपल्याला साल्हेरचे सर्वोच्च शिखर देखील गाठायचे असते। त्यामुळे आपण येथे 4-5 मिनिटं विश्रांती घेऊन आपल्या पुढच्या मार्गाकडे प्रस्थान करतो। हा मार्ग थोड्याशा खड्या चढाईचा असून गुहांपासून साधारण 15 ते 20 मिनिटं चढाईचा हा मार्ग पार करून आपल्याला आता साल्हेरच्या सर्वोच्च शिखराकडे जायचे वेध लागतात। येथे 2-3 मार्ग आहेत, पण काही जास्ती येथे काळजी करण्यासारखे कारण नाही। दोन्ही मार्ग एकदम अतिशय ठळक असल्यामुळे आपल्याला न चुकता साल्हेरच्या शिखरापर्यंत पोहोचता येते। गुहेपासनं ते शिखरापर्यंत या छोट्याशा चढाईचे सुद्धा 2 टप्पे आहेत। थोडीशी खडी चढाई पार करून आपला प्रवेश परत एकदा एका सपाट जागेवर होतो। येथून अतिशय अवर्णनीय अशी निसर्ग शोभा पाहायला मिळते आणि आपल्याला अजून किती दूरपर्यंत वाटचाल करायची आहे याचा देखील अंदाज येतो। त्यामुळे या सपाट प्रदेशावरून चालता चालता आपण पुन्हा एकदा साल्हेर किल्ल्याच्या इतिहासाच्या पानात डोकावून साल्हेर किल्ल्याविषयी अधिकची ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दरम्यान स्वराज्याचे 3रे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज प्रथम यांनी मराठा राज्यातील ग्रहकलह संपवून मराठा राज्याचे साम्राज्य करण्यासाठी गायकवाड, नागपूरकर भोसले, कर्नाटकातील घोरपडे, कोकणामधील आंग्रे यांना प्रोत्साहन दिले। छत्रपतींचे पहिले पेशवे प्रधान बाळाजी विश्वनाथ पंत आणि त्यांचे पुत्र पराक्रमी पहिले बाजीराव पेशवे पंडित प्रधान यांनी पुढील पिढीतील सरदार होळकर, शिंदे, पवार, नेवासकर, पटवर्धन अशा सरदारांबरोबर मराठा राज्य नर्मदे पार माळव्यात म्हणजेच आजच्या मध्य प्रदेशापर्यंत विस्तारले। अगदी दिल्लीच्या तख्ताला धडका मारल्या, परंतु दक्षिणच्या निजामाने मात्र त्याच्या ताब्यातील खानदेश प्रांत शेवटपणे स्वतःच्याच ताब्यात राखला होता। पुढे 1749 साली श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या स्वर्गवासानंतर बाजीरावांचे पुत्र नानासाहेब प्रथम मराठा साम्राज्याचे प्रधान पेशवे असताना त्यांनी निजाम दुसरा सलाबत जंग सोबत युद्ध करून त्याला पराभूत केले आणि सुभे खानदेश त्र्यंबकेश्वरचा किल्ला गोदावरीच्या पश्चिमेकडील प्रदेश मिळवला। या तहाला भाळकीचा तह म्हणून ओळखले जाते, जो नोव्हेंबर 1752 मध्ये घडून आला। या तहामध्ये सलाबत जंग दुसरा निजाम याने मराठ्यांना मोगलांच्या दक्षिणच्या 6 सुब्यातील चौथाई आणि सरदेशमुखीचा हक्क मंजूर केला। यामुळे खानदेशच्या सुब्यात मराठा कमावीसदार कर संकलनासाठी रुजू झाले आणि साल्हेर आणि मुल्हेरचे चौथाई कर संकलन मराठा तिजोरीमध्ये जमा होऊ लागले। पण पूर्ण ताबा मात्र पुढच्या 7च वर्षात उदगीरच्या लढाईमध्ये नानासाहेबांचे सख्खे चुलत बंधू चिमाजी अप्पा यांचे पुत्र सदाशिवराव भाऊनी निजामाला उदगीरच्या लढाईत परत एकदा हरवून मिळवून दिला। मार्च 1759 रोजी निजाम शरण आला आणि त्याने दुसऱ्याच दिवशी स्वतःचा दिवाण विठ्ठल सुंदर याच्याबरोबर शिकेकाट्यार देऊन तह करण्याकरता पेशव्यांपुढे पाठविले। प्रथम सदाशिवराव भाऊसाहेबांनी 1 कोट वसुलाचा मुलूक आणि दौलताबाद किल्ला मागितला। अखेर रदबदली होऊन तह झाला, ज्यामध्ये मराठा साम्राज्याला 60 लाखांचा प्रदेश, दौलताबाद, साल्हेर, मुल्हेर, अहमदनगर, अशीरगड आणि विजापूर अशी 6 शहरे आणि किल्ले मिळाले। अशा रीतीने 1687च्या मे महिन्यात मोगली ताब्यात गेलेला साल्हेर मार्च 1759 मध्ये जवळपास 72 वर्षांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आला। मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासाचं पराक्रमाचं असं स्मरण करत आपली वाटचाल सुरू ठेवता ठेवता आपण कधी शिखराच्या जवळ येतो हे समजूनच येत नाही। आपल्याला वाट सालोटा किल्ल्याचे दर्शन करून युटर्न स्वरूपात वळलेली दिसते आणि जाणवते की आपण साल्हेरच्या सर्वोच्च शिखरापाशी येऊन पोहोचलो आहोत। त्यामुळे आपल्याला एक वेगळाच जोश येतो। शेवटची ही काही पावले निर्धाराने पार करत आपण अखेरीस साल्हेरच्या या सर्वोच्च टोकापाशी येऊन पोहोचतो।
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून आपण या टोकावर येऊन पोहोचतो आणि भगवान परशुरामाच्या मंदिरात दर्शनासाठी येतो। मित्रांनो, महाराष्ट्राच्या सर्वोच्च द्वितीय क्रमांकाच्या असलेल्या साल्हेरच्या शिखरावर मी तुमचे स्वागत करतो। साल्हेरचे शिखर हे समुद्र सपाटीपासून 5167 फूट उंचीवर आहे आणि या अतिउंच शिखरावर येथे श्री भगवान परशुरामाच्या पादुका आहेत। अशी लोककथा आहे की श्री भगवान परशुरामांनी समस्त पृथ्वी ब्रह्मवृंदाला दान दिल्यावर त्यांच्यासाठी काहीच जमीन न उरल्याने त्यांनी साल्हेरीवर येथे येऊन तपश्चर्या केली आणि पश्चिम समुद्र म्हणजे ज्याला आपण अरबी समुद्र म्हणून ओळखतो त्या दिशेने बाण चालवून 5 योजन भूमी समुद्र पाठी हटवला, ज्याला आज आपण अपरांत म्हणजेच कोकण भूमी म्हणून ओळखतो। तर कोकण भूमीची जन्माची गाथा ह्याच भूमीवरून सुरू होते। तर अशी ही कोकणाची जन्मदात्री शिखर असलेली साल्हेरीची भूमी अतिशय पवित्र, ऐतिहासिक आणि पराक्रमी वीरांच्या रक्ताने भिजलेली, आपल्या सगळ्यांसाठीच भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वाची अशी भूमी। तर येथे आपण या छोट्याशा देवळीमध्ये श्री भगवान परशुरामाचे पदचिन्ह पाहू शकतो। याचबरोबर आपल्याला येथे काही झिजून गेलेल्या प्राचीन मूर्ती देखील दिसतात आणि ह्या इथून आपल्याला अतिशय दूरपर्यंत साधारण 20 ते 25 किलोमीटर पर्यंतचा प्रचंड मोठा एरिया दिसतो। सध्या आमचा कॅमेरा जिथून फिरत आहे त्या भागाला गुजरातमधील डांग जिल्ह्याचा प्रदेश म्हणतात आणि येथून आता प्रचंड धुके आणि धुरकट वातावरण असल्यामुळे मी तुम्हाला जास्ती डोंगर तर दाखवू शकत नाही, पण येथून साल्हेरचा सख्खा धाकटा भाऊ असलेला सालोटा मात्र नक्कीच दिसतो। सालोटा हा साल्हेरचा जोड किल्ला असून साल्हेरला जोडूनच आपल्याला सालोटा पाहायला मिळतो आणि येथून पूर्व दिशेकडे साल्हेरवाडी आपण पाहू शकतो आणि आपण ज्या मार्गाने साल्हेरवाडीतनं चढलो तेथे जी माची होती साल्हेरची ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि बारीकाईने निरीक्षण केलं तर माचीचे दरवाजे देखील येथून आपल्याला पाहता येऊ शकतात। या बाजूने अशीच मंदिराला प्रदक्षिणा घालता घालता आपल्याला साल्हेरच्या किल्ल्याचा खालचा भाग दिसतो, जेथे आपल्याला गंगासागर तलाव देखील पाहता येतो आणि हीच जी पाऊलवाट आहे, ह्या पाऊलवाटेने आपण वर आलो। खाली असलेल्या साल्हेरच्या ह्याला गादी पठार म्हणतात, या गादी पठारावर असलेल्या गुहेवरून येणारी पाऊलवाट येथे साल्हेरच्या शिखराकडे येते। तर अशा रीतीने साल्हेरचा हा सर्वोच्च माथा आपण पाहिला, पण आपली दुर्ग भ्रमंती मात्र संपलेली नाहीये। आता आम्ही इथे साधारण 5-6 मिनिटं थांबून अतिशय सुंदर वातावरणाचा आनंद घेऊ आणि आमची दुर्ग भ्रमंती परत सालोट्याच्या दिशेने वाघांबे गावाकडे सुरू ठेवू। त्या रीतीने सर्वोच्च टोकावर असणाऱ्या श्री परशुरामाच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही परत ह्या भव्य विशाल अशा 110 बाय 175 फूट क्षेत्रफळाच्या गंगासागर तलावापाशी आलो। येथे जवळच आपल्याला गंगा आणि यमुना ह्या 2 नावांनी विख्यात असलेली ही 2 शुद्ध पाण्याची टाकी दिसतात। टाक्याशेजारीच आपल्याला एक मेन पाऊलवाट पुढील किल्ल्याच्या दर्शनासाठी प्रवासाकरता घेऊन चलते। या टाक्यांच्या वरच आपल्याला कोणे एकेकाळच्या अतिशय मोठ्या बांधकामाचे अवशेष दिसतात आणि बारकाईने नजर वर करून पाहिले असता श्री भगवान परशुरामाचे सर्वोच्च शिखरावरील मंदिरही पाहायला मिळते। हीच पाऊलवाट आपल्याला पुढे ह्या किल्ल्याच्या गादी पठारावरील विविध उद्ध्वस्त अवशेषांच्या शेजारून किल्ल्याच्या वाघांब्याच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते। वाटेने चालताना आपल्याला सतत उजव्या हाताला विविध उद्ध्वस्त चौथरे, बुरुज आणि पायाच्या दगडांची ही सुंदर सुंदर रचना दिसते। ही विशिष्ट रचना तर अतिशय विशाल आहे की जी आम्ही आमच्या मागील एपिसोडमध्ये सुद्धा
तुम्हाला दाखवलेली होती। याच्या पाया आणि जिनेच इतके विशाल होते, तर ह्याच्यावर असलेला कोणे एकेकाळचा महाल किंवा गोदाम किंवा राजवाडा किती विशाल असेल याची कल्पनाच करवत नाही। अशा रीतीने येथून पुढे पुढे जात आपण वाघांब्याच्या दिशेने असलेल्या पहिल्या दरवाज्यातनं खाली उतरतो आणि आपल्याला सालोटा किल्ला अतिशय मोठं असं सुंदर दर्शन देतो। आणि ह्याचबरोबर ही जी पाऊलवाट आहे ही साल्हेर किल्ल्याच्या दरीमध्ये सरळ न उतरता ट्रॅव्हर्स पद्धतीने या डोंगराला आडवा छेद मारत ह्या डोंगराच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला घेऊन जाते। ही सरळ मार्गी जाणारी पाऊलवाट साधारण 15 ते 20 मिनिटं इतकी अंतराची आहे, जी आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करते। आणि आपल्या डाव्या हाताला सतत आपल्याला सालोटा किल्ल्याचे अतिशय विहंगम दृश्य दिसत राहते आणि आपल्याला सतत उत्साह पुरवत राहते। आणि जर आपण उजव्या बाजूला बघितले तर साल्हेरच्या डोंगराच्या प्रचंड मोठ्या डोंगर कड्यामध्ये 15 ते 16 टाकी आपल्याला सतत दिसत राहतात। ह्या टाक्यामधील पाणी मात्र आता ओहरून गेलेलं आहे का, पण ही जी टाकी आहे ही देखील ऐतिहासिक वास्तुरचनेचा एक मुख्य नमुना म्हणून आपल्याला येथे नक्कीच पाहण्याजोगी आहे। येथे आता पाणी नसल्यामुळे सध्या आम्हाला केवळ चिखल आणि गाळच पाहायला मिळाला। येथून चालत असताना आपल्याला अशी विविध टाकी सतत दिसत राहतात आणि ह्या ट्रॅव्हर्स मार्गाने जाताना आपल्याला थोडीशी पाऊलवाट पुढे चालून गेलो की हा मुख्य दरवाजा दिसतो। मुख्य दरवाजाच्या बाजूला सालोटा किल्ला हा अतिशय सुंदर फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त करण्याजोगा एक नजारा असतो। ह्या किल्ल्याच्या दरवाजावर देखील हल्लीच एका शिलालेखाचा शोध लागला आहे, पण दुर्दैवाने आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये त्या लेखाचा अर्थ मात्र कळू शकला नाही। पण या दरवाजाच्या चौकटीतून समोर दिसणाऱ्या सालोटा किल्ल्याचा नजारा मात्र कायम कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कैद करून ठेवण्याजोगा होता। येथून आता तिसऱ्या दरवाजाकडे जाताना आपण साल्हेरच्या इतिहासाने कुठली कुठली वळणं घेतली ते देखील ह्या वळणदार वाटेने जाताना पाहत चालूया, जेणेकरून इतिहासाची अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकू। मार्च 1759च्या पुढे सुबे खानदेश आणि साल्हेर मुल्हेर मराठ्यांच्या राज्याचा भाग झाल्यावर आपल्याला पेशवे दप्तरामध्ये एकूण खानदेश प्रांताचा महसुली उत्पन्न किती होते त्याचा ताळेबंद देखील सापडतो। पेशवे दप्तरातील घडणी दप्तरामध्ये इसवी सन 1764-65 मध्ये खानदेशामधून किती रुपये जमा झाले ते दर्शविलेले आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पुढील नोंद सापडते। झाडा सुबे खानदेश स्वारी राजश्री पंतप्रधान सुरनीस खम्मस मैयाते व अलफ सरकार अशेर सरकार हांडे सरकार नंदुरबार सरकार बागलाण सरकार गाळणा सरकार बीजागड ह्यांचा झाडा। ह्याच्यामध्ये आपल्याला असे समजून येते की एकूण उत्पन्न 37,12,542 रुपये तेव्हा संपूर्ण खानदेश प्रांतातून जमा झाले होते। याच्यामध्ये प्रत्येक सरकारामध्ये प्रत्येक परगणे किंवा मोठ्या शहरात किती किती सरकारी वसूल आला त्याची संपूर्ण यादी आहे। उदाहरणार्थ आपण सरकार बागलाण मध्ये तपासतो तेव्हा आपल्याला कळते की मुल्हेर बाजारपेठ 311 रुपये वसूल, 901 रुपये मुल्हेर शहरामधील वसूल आलेला। परगणे साल्हेरचा वसूल 305 होता। कसबे पानखेडे मधून 77,904 रुपये वसूल होता। 56,598 रुपये कसबे चापोळे येथील वसूल होता। अशा रीतीने संपूर्ण बागलाण सरकार मधून 1,36,023 रुपये एकूण जमा सारा असं नोंदलं गेलेलं आहे। बागलाण सरकारचे एकूण 21 महाल तयार करण्यात आलेले होते। महाल म्हणजे आजच्या भाषेत आपण तालुका म्हणू शकतो। परगणे पिसोळ, परगणे सांडस, परगणे तिळवण, परगणे कोल्हाळे, परगणे हातगड, परगणे डांग, परगणे पिपळे असे 21 महाल होते। यापैकी परगणे डांग आणि परगणे पिपळे हे आजच्या गुजरातमध्ये मोडतात।
अशा रीतीने संपूर्ण भागाचा वसूल व्यवस्थित रीतीने पेशवे दप्तरात नोंदलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, जर तुम्ही आमचा मागचा एपिसोड बघितला असेल तर मागच्या एपिसोडची सांगता मी ह्याच दरवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साल्हेर विजयाची गोष्ट सांगून केलेली. पण गोष्ट साल्हेरची मात्र येथे संपत नाही. मी ह्या संपूर्ण गडभ्रमंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामधल्या मोगल मराठा लढायांचा इतिहास देखील मांडण्याचा येथे प्रयत्न केला. त्याच नंतर 1768 सालाच्या पुढे पेशव्यांनी हा गड त्या तत्कालीन गायकवाड जे गुजरातचे सत्ताधारी मराठी सरदार होते त्यांना दिला. कारण 1768 साली पेशव्यांची धोडप येथे रघुनाथराव पेशवे आणि श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यात गृहकलहाची लढाई झालेली. त्याच्यामध्ये गृहकलहामध्ये माधवरावांनी रघुनाथरावांचा पराभव केला आणि ह्या युद्धामध्ये गायकवाड सरदारांपैकी गोविंदराव गायकवाड यांनी श्रीमंत रघुनाथरावांची बाजू घेतली होती. या युद्धात ते धारातीर्थी पडले. त्याचमुळे रघुनाथरावांची बाजू घेतली असली तरी देखील एवढे मोठे तोलामोलाचे गायकवाड घराणे मराठ्यांच्या सेवेमध्ये साम्राज्याच्या सेवेमध्ये कायम राखण्यासाठी त्यांच्या विधवा पत्नी गहिनाबाई गायकवाड यांना श्रीमंत माधवराव पेशव्यांनी साल्हेर हा किल्ला त्याचसोबत बाजूची महारदर, त्याचबरोबर साल्हेरवाडी आणि वाघांबे अशी 3 आणि अजून 2 गावे इनाम करून चोली बांगडीसाठी दिली. आणि तेव्हापासून हा प्रदेश गुजरातच्या गायकवाड घराण्याकडे वर्गीकृत करण्यात आलेला होता. इसवी सन 1818 साली जेव्हा कायम इंग्रज मराठा शेवटचे तिसरे युद्ध झाले आणि मराठेशाहीची अखेर होऊन इंग्रजी अंमल भारतावर सुरू झाला, त्या काळामध्ये इंग्रजांनी सुरुवातीला मराठा सरकारातून सर्व किल्ल्यांचा कब्जा घेतला. पण गायकवाडांच्या दिवाणांनी योग्य कागदपत्रे दाखवून इंग्रजांकडनं साल्हेरचा ताबा परत मागून घेतला. त्यामुळे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये हा किल्ला गायकवाडांच्या साम्राज्याचा भाग होता. केवळ ही 5 गावे गायकवाडांकडे होती, बाकी संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर इंग्रजांचे वर्चस्व होते. त्यामुळे इंग्रजांची गोरी पावलं ह्या किल्ल्यावर फारशी पडली नसावी असा अंदाज करता येतो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मात्र इसवी सन 1949 साली बडोदा संस्थान जेव्हा भारतात विलीन झाले तेव्हा इतर सर्वत्र संस्थानी प्रदेशाप्रमाणे हा किल्ला देखील भारतीय गणराज्याच्या सेवेत दाखल झाला आणि तुमच्या आमच्या सारख्या इतिहास प्रेमींची वाट बघू लागला. मी सर्वांनाच आवाहन करीन, साल्हेरच्या ह्या अतिशय सुंदर किल्ल्यावर जरूर या आणि ह्याच्या वास्तुशास्त्राच्या रचनेबरोबर शिलालेखांचा इतिहास देखील जरूर अनुभवा. ह्याचपैकी एक लेख ह्या दाराच्या एकदम अपोजिट साइडला तुम्हाला पाहायला मिळतो. ह्या लेखाची भाषा देवनागरी लिपीत कोरलेली मराठी आणि गुजराती आहे. ह्या लेखाचं भाषांतर अजून देखील आम्हाला माझ्या पाहण्यात कुठे आलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. पण इतिहासाची एक मोठी आठवण म्हणून जेव्हा तुम्ही या दरवाजात याल तेव्हा हा लेख पाहायला विसरू नका. तिसरा दरवाजा पार केला की जिन्यांची एक अतिशय अवघड रांग अतिशय कड्याच्या कोणावर उतरत आपल्याला साल्हेर किल्ल्याच्या 4थ्या दारापाशी घेऊन जाते. ह्या रांगेने उतरताना अतिशय काळजीपूर्वक उतरा, कारण अतिशय खडा चढ असलेला हा तीव्र उतार आहे. येथून आपण साल्हेर किल्ल्याच्या 4थ्या दारापाशी येऊन पोहोचतो. मित्रांनो, आपण या अवघड शिड्या चढून या दरवाजात आलो. या दरवाजाची खासियत म्हणजे हा दरवाजा याही अवस्थेत लपवण्यात आलेला आहे. सरळ मार्गावर मारा नाही होत आणि येथे या दरवाजाला खिडकी पण देण्यात आलेली आहे. ही रचना पण फारशी अतिशय दुर्मिळ रचना आहे किल्ले बांधकाम शास्त्रामध्ये. तुम्ही कधीही दरवाजाला लागून खिडकी बघितली नसेल, पण जर तुम्ही नीट बघितलं तर समोरून येणाऱ्या शत्रूवर या खिडकीतनं गोळीबार करता येत असेल. त्यामुळे अतिशय
योजनापूर्वक रीतीने एक बुरुज आणि ही डोंगराची भिंत याच्यामध्ये आडवा करून लपवलेला दरवाजा आणि समोर दिसणारी खिडकी ही अभिनव युद्ध वास्तुशास्त्राची रचना तुम्हाला साल्हेरच्या या वाघांबेच्या दिशेने चढून येणाऱ्या वाटेवरच बघायला मिळते। जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा घाई गडबडीमध्ये केवळ साल्हेरकडे जाण्याचं लक्ष नका ठेवू, येथे या, येथे असणारी मराठा वास्तुशास्त्राची ही अद्भुत रचना देखील एक क्षण थांबून पहा आणि मगच आपला मार्ग पुढे साल्हेरकडे चढणं सुरू करा। त्याचबरोबर येथे अजून एक महत्वाची खूण आहे, ती म्हणजे हा येथे अतिशय सुंदर फारसी लिपीमधला उठावदार रीतीने कोरलेला एक शिलालेख आहे। या शिलालेखामध्ये आता ह्याचाही अर्थ अजून कोणी डिकोड केलेला नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकत नाही की याचा अर्थ काय आहे, पण हा अतिशय सुंदर ऐतिहासिक महत्वाचा ठेवा आहे, त्यामुळे किल्ला चढताना हाही आवर्जून नक्कीच बघा। साल्हेर किल्ल्याच्या चौथ्या दाराच्या पुढे आपल्याला एक प्रचंड मोठ्या झिगझॅग असा व्ही आकारामध्ये वळसा घालून पाऊलवाट साल्हेर आणि सालोट्याच्या खिंडीमध्ये घेऊन येते। या खिंडीमधून आपल्याला साल्हेर किल्ल्याच्या कड्याचे अतिशय अजस्त्र विशाल असे दर्शन घडते आणि निसर्गाच्या या विशाल कलाकृतीपुढे मानव किती क्षुद्र आहे हेच समजून येते। ही पाऊलवाट आपल्याला बरोबर साल्हेर आणि सालोटा डोंगराच्या मध्ये असलेल्या ह्या नैसर्गिक खिंडीकडे घेऊन येते। येथून आपली ही पाऊलवाट साल्हेर किल्ल्याच्या बाजूने सालोट्याच्या बाजूवर आपला मार्ग बदलते आणि वाघांब्याच्या दिशेने आपल्याला घेऊन चलते। 3 तर मित्रांनो, या इथे साल्हेर आणि सालोट्याच्या खिंडीच्या भागामध्ये मी आजचा एपिसोड समाप्त करत आहे। येथे आपल्याला अतिशय भव्य असा साल्हेरचा दुर्ग दिसत आहे आणि आम्ही यावेळेला सालोट्याच्या डोंगरावर आमचा प्रवास वाघांब्याच्या दिशेने करत आहे। तुम्ही जर येथे बघितलं तर येथे साल्हेर आणि सालोट्याच्या मधली तुम्हाला खिंड दिसेल। या खिंडीतूनच थोडासा झिगझॅग मार्ग ह्या साल्हेरच्या डोंगराच्या वर या कोणामध्ये शिड्यांकडे जातो आणि हाच मार्ग तुम्हाला वर शिखराकडे घेऊन जातो। तर येथे मी हा एपिसोड संपत आहे। तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला आवर्जून कळवा। तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नेहमीच प्रतीक्षा असते। ह्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड जर आवडला असेल तर महाराष्ट्राच्या मातीच्या इतिहासाचा अजून मागोवा घेण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा पुराव्यांवर आणि तथ्यांवर आधारित असा इतिहास अधिकाधिक माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना हा आमचा एपिसोड नक्की जास्तीत जास्त फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा। आपण पुन्हा अशाच एखाद्या अनोळख्या, अवघड, अपरिचित किल्ल्यावर नक्की भेटू। तोपर्यंत आमचे एपिसोड पाहत राहा। धन्यवाद।